आदिनाथ आदिनाथ पाटिल राइट आर्म ओवर द विकेट। देखिए योगेश पेंडकर ने पहले गेंद देखा कि ये गेंद में सिर्फ रफ्तार है, टर्न नहीं है, घुमा के मारा, फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन, एक अच्छी शुरुआत रायगढ़ के सबसे बड़े खिलाड़ी की। अंपायर का इशारा। हेलो, ये खराब गेंद थी, फुल टॉस गेंद की, और ये प्रोफेशनल खिलाड़ी है, ये ऐसी गेंदों को बख्शेंगे नहीं। विश्वास पाटिल को अपने सपूत आदिनाथ पाटिल को इंस्ट्रक्शन देने होंगे, इन खराब गेंदों से बचना होगा। ये नंबर आया 6, रिव्यू लिया जा चुका है अंपायर द्वारा। अंपायर कॉल है ये बीमर के लिए, तीसरे अंपायर। नंबर आया 6, टोटल आ चुका है 15 रन। देखिए कुछ फर्क नहीं पड़ता इन लोगों को, ये ऐसे खिलाड़ी है जो क्रिकेट रजनी में 3-4 बजे भी छक्के लगा सकते हैं रात के, जो पूरी तरह से ठंड का माहौल होता है। और ये तो सुबह का सत्र है, नमी है, हमने कहा पिच के ऊपर कोई नमी नहीं है। पिच बनाने वाले को मैं सलाम करना चाहूंगा, सुबह सुबह इतनी गेंद अच्छी तरीके से बल्ले पे आ रही है। खराब गेंदों से बचना होगा। क्या छेद आगा योगेश पेंडकर ने, देखने लायक, फाइन लेग बाउंड्री के बाहर। समीर क्या कहना चाहेंगे योगेश पेंडकर की शुरुआत के बारे में? योगेश पेंडकरला टोपण नावाचे फायटर जेट, आणि फायटर जेट आता मला असं वाटतं हवेत उडायला सुरुवात झाली आणि तसेच फटके त्याने खेचलेत आणि पंचांचा ये नो बॉल है, नो बॉल, तो ये फ्री हिट मिलेगी, फ्री हिट। योगेश पेंडकर को फ्री हिट, कितना फायदा उठाएंगे। 1 रन स्कोर कार्ड में भी बढ़ोतरी हुई है, 16 रन। और ये देखिए गलत फील्डिंग हुई वहां पर, 4 रन मिले। दीपावली का बोनस योगेश पेंडकर और अफजल 11 श्रीवर्धन को मिलता हुआ यहां पर नजर आया। 16 और 4 बने 20। काफी महंगा ओवर है ये।
आदिनाथ पाटिल को। इस लाइन पे अगर गेंदबाजी करेंगे तो यकीनन मार खाने से बचेंगे जरूर समीर। देखिए टीम मैनेजर का उठान के आ चुके हैं आनंद माड़ी साहब, स्मैश पनवेल के एक बेहतरीन खिलाड़ी, अपने ज़माने में व्हाइट बॉल का इशारा करते हुए अंपायर, अपने ज़माने के बेहतरीन खिलाड़ियों में से एक। सन्माननीय आनंद माळी आणि अतुल मडवी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। तो आखिरी गेंद के ऊपर बाउंड्री आ चुकी है। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल हो चुका है 25। इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है? कोई भी कप्तान अगर ये शुरुआत करेगा तो उसकी टीम भी खुश होगी और टीम के मैनेजर वीरेन गावंड भी खुश होंगे और श्रीवर्धन अफजल के अफजल भी खुश होंगे, क्योंकि इससे बढ़िया दीपावली का बोनस मिल ही नहीं सकता आपको। 25 रन विदाउट लॉस इन फर्स्ट ओवर। तो समीर किस तरह से रोकना होगा गेंदबाजों को, क्या कहना चाहेंगे अब? क्योंकि 25 रन आ चुके हैं, इस औसत के साथ तो बहुत ज़्यादा रन बनेंगे, लेकिन ये पावर प्ले चल रहा है, कुछ दायरे की पाबंदी है 30 यार्ड सर्कल की, उस वजह से रन बनते हुए नजर आ रहे हैं। लेकिन एक और ओवर शेष है पावर प्ले का, यहाँ से अगर 15 ढूंढते हैं तो 40 बन सकते हैं। एक पाचवा चेंडू आपण आदिनाथचा पाहिला, जो आउटसाइड द ऑफ स्टंप, जो नेहमी म्हणत असतो की गोलंदाज ती लाईन पकडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथे मार कमी पडू शकतो, तर ती लाईन पकडून जर का गोलंदाजी झाली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर कदाचित पहिल्या षटकात 25 आल्या, त्यावरती अंकुश लावून त्या धावा कमी करण्याचा मानस या गोलंदाजांचा जरूर असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रॉयल कळंबोली टीमला विकेट हवी आहे, ब्रेक थ्रू हवा आहे, तो फार महत्त्वाचा आहे सध्या। निश्चित तौर पर एक ब्रेक थ्रू की जरूरत है। गणेश पारवे जिन्हें पिछले ओवर में स्ट्राइक नहीं मिली थी, खराब गेंदबाजी हो रही है, लेकिन इस फुल टॉस का फायदा नहीं उठा पाए गणेश पारवे और ये विकेट का पतन होता हुआ खराब गेंद के ऊपर। ये देखिए ऐसा है क्रिकेट, जहां पर बाउंड्री मिलनी चाहिए थी अफजल श्रीवर्धन को, वहां पर उनका विकेट खो चुकी है। जा रहा है सुबह के नमी के कारण नए बल्लेबाज आदिल अब मैदान के अंदर जा चुके हैं योगेश पेड़कर का साथ देने के लिए। योगेश कळंबोली को आज आरपीएल में रिप्रेजेंट कर रहे हैं। ये देखिए योगेश पेड़कर, अपील जरूर हुई थी उनके लिए पक्षपातित की, लेकिन एक ही रन मिलेगा। इस एक रन से बढ़ता हुआ टोटल जो लेग बाय के तौर पर रन आ चुका है 26। या
गेंद आदिल ने इस गेंद को मिड विकेट पर हल्के हाथों से स्टीयर किया था, 1 रन जरूर मिला। एक अच्छी स्ट्रैटेजी आदिल की, जानते हैं योगेश पेड़कर इस पावर प्ले का फ़ायदा उठाने में माहिर है, तो उन्हें ज़्यादा गेंदें खेलने का मौका मिलना चाहिए। तो ये स्ट्राइक रोटेशन का होना भी ज़रूरी है, मैच के सिचुएशन के हिसाब से खेलना ज़रूरी है। लेकिन पहला ओवर जो रहा था श्रीवर्धन अफजल टीम के नाम, तो दूसरा ओवर रॉयल का कड़म्बोली के नाम चल रहा है, क्योंकि जिस अंदाज में अक्षय पाटिल गेंदबाजी कर रहे हैं वो वाकई काबिल तारीफ है। खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। हालांकि पहली गेंद जरूर खराब डाली थी, लेकिन गणेश पारवे उसका फ़ायदा नहीं उठा पाए, वहाँ पर विकेट मिला। लेकिन उसके बाद जो लाइन पकड़ी है समीर, जो ज़रूरत थी दूसरे में पावर प्ले के ओवर में, मैंडेटरी पावर प्ले के दूसरे ओवर में, क्योंकि पहले ओवर में 25 आने के बाद एक अच्छे ओवर के साथ रॉयल कड़म्बोली को जो वापसी करनी थी, ये देखिए ये नहीं हो सकता। आपको आरपीएल जीतना है, आरपीएल जैसे स्टैंडर्ड प्रतियोगिता में आप खेल रहे हो, तो ऐसी मिसफील्ड नहीं होनी चाहिए। आदिनाथ यंग हो आप, और आपके पिताजी का बहुत बड़ा नाम है विश्वास पाटिल। 16 छक्के मैंने एक इनिंग में देखे थे डे की प्रतियोगिता में इनके, विश्वास पाटिल के 96 रन छक्कों से आए थे। और ये देखिए मैंने तारीफ क्या की अक्षय पाटिल की, दिशा से भटके और आदिल ने अपने बल्ले का जोहर दिखाया। योगेश पेड़कर सीजन 1 में उतना सफल नहीं हुए, लेकिन इस सीजन में पूरा होमवर्क करके आए हैं। कहां कहां से खिलाड़ी लेने हैं, टोटल स्कोर कार्ड के ऊपर 36 18 की औसत। तो एक अच्छी शुरुआत है, भले एक विकेट खोया हो। गणेश पारवे का टीम अफजल श्रीवर्धन ने, आकाश तारेकर को यह सोचना होगा कि रनों के ऊपर अंकुश लगाने वाले गेंदबाज को लेकर आना होगा। तो नए गेंदबाज रिवर्स स्वीप दागने की कोशिश की थी। सतीश कदम गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर। इस ओवर की पहली गेंद डॉट निकालने में 36 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। हाँ, टूर्नामेंट का ये 100वीं डॉट गेंद डाली गई इस आरपीएल में। योगेश पेड़कर रूम बनाना चाहते थे, लेकिन सतीश कदम की मैं तारीफ करना चाहूंगा। अक्षय पाटिल की भी मैंने तारीफ की थी, आखिरी गेंद के ऊपर अगर छक्का ना खाते तो वो बहुत ही बढ़िया ओवर था रॉयल कड़म्बोली के लिए। लेकिन आदिल ने उस ओवर को बड़ा बनाया जो छोटा नजर आ रहा था। वीरेन गावन थोड़े से खुश नजर आ रहे हैं इस टीम के मैनेजर। लेकिन भाई ये ट्रेलर है, क्लाइमैक्स में आपको आकाश तारेकर का जलवा देखना अभी बाकी है। आप आदिल ने इस गेंद को कवर्स में खेला, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है। कारपेट के सहारे महज मिलेगा सिंगल, और इस सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई 38। तो 38 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। और ये देखिए बड़ी मछली जाल में आ चुकी है, गेंद हवा में कैच होने की संभावना जरूर थी। ये जीवन दान कहीं महंगा ना साबित हो आकाश तारेकर और रॉयल कड़म्बोली को, लेकिन गेंदबाजी बहुत बढ़िया हो रही है सतीश कदम की, क्योंकि अब तक 4 गेंदों में महज 4 ही रन उनके द्वारा दिए जा चुके हैं।
सतीश कदम रिवर्स दागने की कोशिश की थी, चूंकि वहां पर बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा इस तीसरे ओवर में जो वापसी चाहिए थी वो दिलाई है लगभग, क्योंकि भले ही विकेट ना मिला हो लेकिन औसतन जो इकोनॉमिकल औसतन वाली ओवर होती है जो करना जरूरी है वो औसतन ओवर कम से कम रन वाली कर रहे हैं इस वक्त। 5 गेंदों में मैच 4 रन 2 डॉट गेंदे, लेकिन आखिरी गेंद पिछले ओवर की तरह ही गया। नंबर आया 6। इस बार योगेश पेंडकर, पिछले ओवर में आदिल। कुल मिला के टोटल बना है 46 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। ड्रिंक्स तो समीर, अब अगले 3 ओवर के लिए आपको आना है। शुरुआत के बारे में आप क्या कहना चाहेंगे? जो शुरुआत हुई है रॉयल कलंबोली के खिलाफ अफजल श्रीवर्धन की, योगेश पेडकर और गणेश पारवे ने शुरुआत की थी। हालांकि गणेश पारवे फुल टॉस के ऊपर फायदा नहीं उठा पाए और अपना विकेट दे बैठे, लेकिन उसके बाद जो आदिल आए हैं उन्होंने योगेश के साथ कमान संभाली और जो ऐसा लग रहा था कि लगभग कैच लिया जाएगा, गेंद के नीचे भी आए थे खिलाड़ी और अंतिम क्षणों में ऐसा लगा कि गेंद उनके पाले में नहीं है, तो उस वो जीवनदान भी हम कहेंगे या फिर खिलाड़ी ने थोड़ी देरी की, इस वजह से कैच तक पहुंच नहीं पाए, ये भी हम कह सकते हैं, या फिर योगेश पेंडकर का लक फैक्टर भी हम कह सकते हैं। लेकिन ये जो शुरुआत है 3 ओवर की समाप्ति के बाद 46, एक पॉवरफुल सुरुवात म्हणावी लागेल अफजल 11 या संघाकडून, श्रीवर्धन या संघाकडून पॉवरफुल सुरुवात, कारण 3 षटकांमध्ये तब्बल 46 धावा कुठल्यात आणि त्याच्या कॅप्टन अर्थातच योगेश पेंडकर याच्या बॅटमधून बऱ्याचशा धावा आल्यात आणि आता त्याच्या साथीला आदिल आहे, तोही चांगल्या टचमध्ये दिसतोय। 2 मागच्या ओव्हरचा आपण विचार केला तर दुसरं आणि तिसरं षटक होतं जे चांगलं ठरत होतं, परंतु त्या दोनही षटकांच्या शेवटच्या चेंडूवरती एक मोठे फटके आले, त्या कारणास्तव लहान वाटणाऱ्या ओव्हर त्या देखील मोठ्यात आल्या श्रीवर्धन टीमसाठी। 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाते अक्षय पाटीलला, जो सेकंड ओव्हर घेऊन आला आपल्या स्पेलची। समोर आदिल आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा चेंडू पंच इशारा करताय शशी साटम सर आणि लेग अंपायरच्या भूमिकेत आहेत नीरज राणावत। व्हाईट बॉल एक्स्ट्राची एक धाव काउंट केली जाईल। स्कोर कार्ड वधारले, जाऊन पोहोचले 47 वर 47। एक पॉवरफुल सुरुवात अफजल 11 श्रीवर्धन टीम कडून रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीच्या विरोधात। अनिकेतचा हा चेंडू खोदून काढायचा होता, परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात, त्याने घेतले कॅच, झटका बसतोय तो आदिलच्या स्वरूपात अफजल 11 श्रीवर्धन टीमला। प्रवीण दुगाडे सर, एक गोष्ट सातत्यानं मनामध्ये एक जाणवते, कारण योगेश पेंडकर सारखा कॅल्क्युलेटिव्ह कॅप्टन हा महाराष्ट्राला लाभलेली एक मी म्हणेल देणगीच आहे आणि त्याच्या डोक्यातही चालू आहे। जसं तुम्ही मगाशी वर्णन केलं विश्वास पाटील यांचं की एका इनिंगमध्ये 16 षटकार 96 धावा कुटणारा हा खेळाडू आहे। त्याचबरोबर आकाश तारेकर समोर आहे, त्याच्या साथीनं बरेचसे फलंदाज आहेत या पनवेल आणि त्याचबरोबर अलिबाग या तालुक्यातील खेळाडू, रोहा तालुक्यातील खेळाडू त्याच्या संघामध्ये खेळत आहेत। तर योगेश पेंडकरला देखील माहिती एक सर्वोच्च मोठी धावसंख्या उभारावी लागेल, जेणेकरून आपल्या गोलंदाजांना थोडासा वाव मिळेल या फलंदाजांच्या विरोधात गोलंदाजी करण्यासाठी। तर हे कॅल्क्युलेशन चालू आहे आणि त्यासाठी पहिल्या षटकापासून हाणामारी हेच प्रत्युत्तर दाखवलंय मैदानावर। स्लोवर 1 लोअर फुल टॉस करून घेतलाय, समोरच्या दिशेने खेळला फटका, वॅकंट गॅपमध्ये हा चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, हे मोठं त्रस्त करणारं कारण आहे रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीला। आतापर्यंत जी ग्राउंड फिल्डिंग व्हायला हवी होती या टीम कडून ती होताना दिसत नाहीये। 2 धावा कंप्लीट केल्यात, बॅटिंगसाठी आता आलाय तो त्रिशूल।
खातं उघडलंय स्वतःच. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 49 वर 49. चौथं षटक मार्गस्थ. RPL रायगड प्रीमियर लीग 2021. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा पॉईंटचा क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग. चेंडू अडवण्यामध्ये तर यश आलंय. कदाचित डोक्यावरून गेला असता तर चौकार देखील मिळाला असता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु असफल. एक धाव. चांगली गोलंदाजी अनिकेत कडून. अनिकेत पाटील आणि 50 धावा धाव फलकावरती. हाफ सेंचुरी कंप्लीट अफजल 11 श्रीवर्धन टीमची. अक्षय पाटील गोलंदाजी करतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे अंगावरती चेंडू जाऊन आदळलाय. पंचांकडे अपील आणि आकाशला इथे रिव्ह्यू हवा होता परंतु पायचीतसाठी रिव्ह्यू नाहीये. कारण आकाशला माहिती आहे फुलटॉस ज्या पद्धतीनं खाली येत होता पंचांकडे अपील चालू आहे परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आहे. नाबाद असेल बॅट्समन योगेश पेंडकरला आणखी एक 50 धावा आहेत धाव फलकावर. चौथं षटक मार्गस्थ आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नगरीमध्ये आपण सर्वजण आहोत RPLच्या माध्यमातून. थोडासा व्यत्यय. पहिलीच मॅच आहे. आजचा दिवस आहे दुसरा या स्पर्धेचा. अक्षय पाटील आणि त्याच्या समोर योगेश पेंडकर टीमचा कॅप्टन. स्वीप केले चेंडूला अनोख्या स्टाईलनं. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलंय. कॅप्टन आकाशनं थ्रो होईल तत्पूर्वी योगेशने इथं 2 धावा कंप्लीट केल्यात. मोठ्या फटक्यातून धावा येत नाहीये तर सिंगल्सला डबल मध्ये कन्वर्ट करतो आणि यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. कॅल्क्युलेटिव्ह कॅप्टन आणि कॅल्क्युलेटिव्ह बॅट्समन. 2 धावा जोडल्या गेल्यात. 52 धावसंख्या धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्या होत्या 25. त्यानंतर आल्या 11. त्यानंतर दिल्या त्या 10 आणि आता याही षटकांमध्ये धावांवरती अंकुश लावले ते अक्षय पाटीलनं. स्लॉकमध्ये अगदी डेथमध्ये टाकलेला हा चेंडू. क्रीजचा चांगला वापर इथे मात्र करण्यात आलाय तो अक्षय पाटील कडून. चौथं षटक इथे झालंय समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावलंय ते 52 या आकड्यावरती. प्रवीण सर पहिल्या षटकामध्ये 25 धावा आणि आता 4 षटकांमध्ये धावसंख्या ती 52 म्हणजे उर्वरित 3 षटकांमध्ये 27 धावा दिल्यात या गोलंदाजांनी. निश्चित तौर पर मैं इसका क्रेडिट देना चाहूँगा सतीश कदम और अक्षय पाटिल इन 2 गेंदबाजों को, क्योंकि बैनर्जी पावर प्ले में पहले ओवर में 25 आने के बाद आखिरी गेंद पर अगर छक्का ना खाते तो 11 रन नहीं जाते. अक्षय पाटिल ने अच्छा ओवर किया. उसके बाद सतीश कदम ने भी जो तीसरा ओवर किया पहली 5 गेंदों में 4 रन देने की वजह से छक्का आने के बावजूद भी वो ओवर 10+ नहीं हुआ और इस ओवर में अक्षय पाटिल ने दिए मैच 6 रन. इन दोनों गेंदबाजों ने रॉयल कळंबोली को इस मैच में वापसी का द्वार दिखाया है. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन्स असताना झालेली हाणामारी आणि त्यानंतर पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन संपल्यानंतरची गोलंदाजी यामध्ये हा खरा तर सामना पकडला गेलेला आहे. एक सूचना येते MH460317 इको कार आहे ती त्वरित तिथून हटवायची आहे. या इको कारमुळे थोडासा अडथळा झालाय त्वरित तिथून हटवायची आहे. 5वं षटक सतीश गुण तयार. स्लॉक मध्ये होता हा चेंडू. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. परफेक्ट कॅच मात्र घेतोय तो त्रिशूलची. आणखी एक हादरा अफजल 11 श्रीवर्धन टीमला. आणि मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण या दोन्ही संघाच्या संघनायकांना आमंत्रित करतोय टॉससाठी. आणि येताना आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन यायची, कारण फॅन्टसी ॲप वर्ल्ड टेनिस क्रिकेट 11 फॅन्टसी ॲपला आपली टीम अपलोड करायची आहे.
ओ काय गोलंदाजी इथे चालू आहे मात्र सतीश कदम कडून. पहिल्या चेंडूवरती घेतली विकेट, दुसरा चेंडू त्यानं टाकला यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप योगेश पेणकरसाठी. आणि हा एक व्यावसायिक खेळाडू आहे. आणि नक्कीच आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य साधून अचानक कलाकडे सांस्कृतिक मंडळ शिरडोनचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी स्मारकात जाणार आहेत क्रांतीवीरांचे अभिवादन त्यांना करण्यासाठी. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतो आहे. सतीश कदम याने मात्र या सामन्यामध्ये परत आणलंय रॉयल कळंबोलीला. एक प्रवीण, कसं आहे की आपल्याला काही खेळाडू असे असतात ना की ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठ्या कामगिरी केल्या आहेत, मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या असतात, परंतु हाही त्याच दाटीतला खेळाडू आहे, व्यावसायिक खेळाडू आहे. मुंबईच्या कित्येक संघांमध्ये या खेळाडूची वर्णी लागते, परंतु मूळचा रायगडचा आहे आणि रायगडच्या प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा त्यानं फॉर्म भरला. आणि या स्पर्धेमध्ये या दुसरं पर्व खेळत असताना त्याची गोलंदाजीची दाहकता त्यानं आता मैदानावरती दाखवायला सुरुवात केली. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीम कुठेतरी पहिल्या 2 षटकांमध्ये बॅकफुटला होती, परंतु आपल्या गोलंदाजीवरती त्यानं या टीमला अग्रेसर केलंय सध्याच्या परिस्थितीमध्ये. 5वं षटक मार्गस्थ आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या अवघी 1 आणि 2 विकेट घेतली ती सतीश कदमने. ओमकार जातो आता मैदानावर. योगेश पेणकर मैदानावरती अद्यापही दाखल. एक जमेची एक बाजू म्हणावी लागेल अफजल 11 श्रीवर्धन टीमसाठी. आता सर्व काही दारोमदार असेल ती मात्र योगेश पेणकरवर. स्वीपचा हा फटका खेचला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. त्याच्यापासून उजव्या हाताला हा चेंडू लेफ्ट हँडेड थ्रो करेल. तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्यात योगेश पेणकरने. या धावा त्रस्त करणार नाही रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीमला, कारण धावांचा ओघ असा होता की आता तो ओघ इथे थांबलाय आणि सिंगल्स डबल्स यामध्ये धावा येताना आपल्याला मैदानावरती दिसत आहेत. स्कोर कार्ड 55-55. 5वं षटक इथे मात्र चालू आहे. सतीश कदमची बहारदार गोलंदाजी रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीमसाठी. ऑफस्टमच्या बाहेर टाकायचा होता हा चेंडू. पंच सांगतायत ही लाईन थोडी खराब आहे, दिशेपासून भरकटला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाणार. कदाचित हा प्लॅन देखील असू शकतो योगेश पेणकरसाठी, कारण त्याचा ऍक्टिव्ह झोन आहे फाईन लेग आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग. एक धाव जोडली गेली. 56 धावा धावफलकावर. 56. सुरुवात केली होती 25 धावाच्या षटकाने. लोअर फुल टॉस लॉंग ऑनला कोणता क्षेत्ररक्षक नाही आणि पंच इशारा करतायत. येतोय हा षटकार योगेश पेणकरच्या बॅटमधून. जरी परिस्थिती बिकट असली तरी सुद्धा योगेश पेणकर तिथे मात्र खंबीर उभा आहे अफजल 11 श्रीवर्धन टीमसाठी. षटकारानं धावसंख्या वधारले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते 62 वर. 62 आणि योगेश खेळतोय वैयक्तिक 43 या आकड्यावर. 20 चेंडूंमध्ये 43 धावा कुठल्यात योगेश पेणकरनं. फुल टॉस चुकीला माफी नाही. चेंडू गेलाय शिरडोन गावात. हा येतो योगेश पेणकरच्या बॅटमधून. दुसरा षटकार. सतीश कदमने इथं चुकी केली. वेग वाढवण्याच्या नादात लाईन पासून भरकटला, टप्प्यापासून भरकटला आणि त्याला चोख मार बसला तो या योगेश पेणकर कडून. आणि 49 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय तो योगेश पेणकर आणि टीमची धावसंख्या नेऊन ठेवली ती 68 वरती. 68. आणि या स्पर्धेदरम्यान अर्धशतक झळकवणाऱ्या खेळाडू सन्माननीय अमरजी म्हात्रे जी वहाळचे उपसरपंच आहेत त्यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. ही एक मोठी उपलब्धी आहे अमरजी म्हात्रे यांच्याकडून. हे खरं कौतुक असेल त्या खेळाडूचं. प्रवीण सर, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, 5व्या षटकातील शेवटचे 2 चेंडू, या 4ही चेंडूंचा तुम्ही विचार केला ना तर टप्प्यापासून भरकटलेली गोलंदाजी आणि योगेश पेणकरचा विकेट घेण्यासाठी टाकलेली गोलंदाजी कदाचित घातक ठरली ती या अनिकेत पाटीलला आणि त्याचबरोबर सतीश कदमला. 5 षटकं संपली. टीमची धावसंख्या 68. काय बॅटिंग करतोय मैदानावरती योगेश पेणकर. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. सलामीला आलाय. पहिल्या षटकात 25 धावा कुठल्या, त्यानंतर पाहिले त्याचे साथीदार त्याची साथ सोडतायत, परंतु हाच तो फायटर जेट आहे जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या संघाला तारणहार ठरू शकतो. आणि आताही याही बिकट परिस्थितीमध्ये त्याचे बॅटिंग पाहण्यासाठी तमाम क्रिकेट रसिकांनी देखील गर्दी केली आणि तशी मनमोहक बॅटिंग मात्र योगेश पेणकर कडून चालू आहे. लेफ्टी बॅट्समन त्याच्या साथीने आहे ओमकार. गोलंदाजीसाठी येतोय तो मनीष मोकल. लास्ट ओव्हर फर्स्ट इनिंगची. लोअर फुल टॉस मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होऊन जातोय सीमारेषा पार.
चौकार. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची जयंती आणि त्या जयंती निमित्तानं अगदी थोड्याच वेळात कार्यक्रमाला देखील सुरुवात होईल. अचानक मित्रमंडळ शिरडोनच्या वतीने तो कार्यक्रम असेल. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू उडवायचा होता तो लॉंगांच्या दिशेने, घरंगळत चेंडू जातोय तो गोलंदाजाच्या दिशेने. एक धाव मात्र जोडली जाणार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 73 वर आणि आता योगेश पेणकर 49 या धावसंख्येवरती खेळतोय. 49 या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक येणार का? कारण काल विश्वजित मात्रे उर्फ आब्या दापोलीच्या या खेळाडूनं आपल्या टीमकडून खेळत असताना अर्धशतक झळकवलंय. 27 चेंडूमध्ये 66 धावसंख्येचे इनिंग साकारले. आजच्या पहिल्याच मॅचमध्ये योगेश पेणकर अर्धशतक झळकावणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. 73 धावसंख्या टीमची. योगेश खेळतोय 49 वर. गोलंदाजी करतोय मनीष मोकल. पहिलीच मॅच RPL ची सेकंड डे. खरं तर हा तिसरा दिवस आहे, परंतु या लीग स्टेज मॅचेस मधला हा दुसरा दिवस आहे. रनअप मध्ये पुन्हा एकदा करेक्शन करतोय, फार गरजेचं आहे. कारण रनअप चुकला तर कदाचित चेंडूही चुकेल हे माहिती आहे, गोलंदाजाला ठाऊक आहे. आणि समोर असा खेळाडू आहे जो चुकीला माफ करणार नाही, त्यावरती तुटून पडेल. 49 वरती खेळतोय योगेश पेणकर. हलक्या हाताने मात्र इथे अर्धशतक कंप्लीट केले. या स्पर्धेतील RPL मधील दुसरं अर्धशतक कंप्लीट केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे योगेश पेणकर साठी. योगेश पेणकर फायटर जेट घाऱ्या या नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू, महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या टेनिस बॉल क्रिकेट टीमचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आणि रायगडकरांसाठी आन बान शान असलेला खेळाडू. कारण याच खेळाडूनं चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन्सचा किताब जिंकून दिला या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी. तोच योगेश पेणकर मैदानावरती अफजल 11 श्रीवर्धन टीमसाठी ठोकतोय अर्धशतक. 51 धावसंख्या योगेश पेणकरची एकट्याची आणि टीमची धावसंख्या 75. स्लॉग मध्ये होता हा चेंडू. इम्पॅक्ट चांगला आहे. बॉल चाललाय वाडीश लॉंगन सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार फायटर जेटच्या बॅटमधून षटकार. सुरुवात केली होती 25 धावसंख्या कुठून आणि या सत्राचा शेवटही त्याच दिशेनं करतोय की काय योगेश पेणकर, याकडे सगळ्यांचं लक्ष. धावसंख्या 82. लास्ट ओव्हर. प्रयत्न करतोय योगेश पेणकर, परंतु इम्पॅक्ट चांगला नाहीये मिड विकेटला. परंतु आउटफील्डला हा चेंडू अडवला जातोय शेवटच्या क्षणी. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. धावसंख्या 83, माफी असावी, मगाशी 81 होती, त्यामध्ये 2 धावा ऍड झाल्या. 83 धावसंख्या आणि उर्वरित चेंडू असतील या षटकातील शेवटचा. किती टार्गेट असेल? 90 पार की 90च्या अलीकडे? प्रयत्न तर करेल आणि त्याच्या विपरीत मनीषही प्रयत्न करेल मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्यासाठी. प्रयत्न इथे झालाय आणि ठोकलाय तो योगेश पेणकरनं शेवटच्या चेंडूवरती. षटकार. डावाची सुरुवात केली होती चौकारानं आणि डावाचा शेवट केलाय षटकारानं योगेश पेणकरनं. टीमची धावसंख्या 89. टार्गेट असेल रॉयल स्पोर्ट्स कणबोलीला 90 धावसंख्येचं. आणि योगेश पेणकरच्या इनिंगचा आपण विचार केला तर 25 चेंडूंमध्ये तब्बल धावा कुठल्यात 65. आणि म्हणूनच मी म्हटलं की या खेळाडूला निकनेम आहे फायटर जेट आणि तो फायटर जेट इथे मात्र त्याच पद्धतीने खेळताना दिसला. प्रवीण दुगाडे सर, योगेश पेणकर एकदा निश्चित तौर पर जोरदार तालियां होनी चाहिए. हमारे टीके माड़ी साहब ने ऑक्शन के दरमियान भी कहा था इस खिलाड़ी के बारे में, ये सबसे बड़ा खिलाड़ी है और सबसे बड़ा खेल RPL के इस लीग मैच के दूसरे दिन में उन्होंने करके दिखाया है. 90 रनों का पीछा करना होगा. 90 रन. आकाश तारेकर को भी वैसा ही खेलना होगा रुक कर. लेकिन दोनों टीम्स में देखिए खिलाड़ी ऐसे लिए गए हैं जो ज़्यादा जान पहचान वाले नहीं है, ताकि अपोजिशंस को उनके प्लानिंग की पता ना चले. समीर, दोनों कप्तानों ने एक स्ट्रेटजी अच्छी अपनाई है, लेकिन एक ज़रूरी ऐलान करना चाहूँगा, मैं एक निवेदन करना चाहूँगा. 2 जो कप्तान हैं, करण मड़वी यहाँ पर आ चुके हैं मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाड़ के. तो मैं वीर मराठा
जोहे के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। करण मड़वी यहाँ पे आइए ज़रा, प्लेइंग 11 की लिस्ट। टार्गेट असेल 90 धावसंख्येचं, प्रत्येक षटकामागे 15 धावसंख्येची सरासरी आहे। सुरुवातीला डावाच्या सुरुवातीला जे चर्चा सत्र रंगलं होतं प्रवीण सर की फायटर जेट याचा टीमचा कॅप्टन आहे, त्याला देखील माहिती आहे की समोरच्या टीमची बॅटिंग लाईनअप आकाश तारेकर, विश्वास पाटील आणि त्याचे सर्व सहकारी यांच्या विरोधात सर्वोच्चम धावसंख्या उभारणं देखील खूप गरजेचं आहे, सर्वोत्तम धावसंख्या, आणि ती उभारण्यामध्ये त्यांना आता सध्या यश आलेलं आहे। 90चं टार्गेट त्यांनी ठेवलं आहे ते रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या विरोधात। नेक्स्ट मॅच मानसी 11 गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरोधात वीर मराठा जोहे, दोन्ही टीमचे कॅप्टन। आपण टॉससाठी त्वरित या। देखिए समीर, इस टीम में वो रणबांकुरे हैं, विश्वास पाटिल डे क्रिकेट का बादशाह जिन्हें माना जाता है, और आकाश तारेगल फिनिशर के तौर पर जाने जाते हैं। किसी भी मैच में किस तरह से किसी मैच को फिनिश करना ये बखूबी जानते हैं। ये दोनों अगर चल पड़े और बाकी खिलाड़ियों ने, बाकी बल्लेबाजों ने उनका साथ दिया तो ये 90 रन का जो पहाड़ हमारे सामने नजर आ रहा है ना, वो पहाड़ भी छोटा नजर आता हुआ नजर आएगा आपको। लेकिन सन्माननीय सुभोजी ठाकूर साहेब यांचं राम प्रहर दैनिकाचे वार्ताहर सन्माननीय दोंडू बोबी यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल ठाकूर साहेबांचा। तो देखिए बहुत ही बड़ा मुकाबला, सबसे बड़े खिलाड़ी ने अमरजी म्हात्रे ने जो इनाम लगाया है उसे हासिल किया पहले ही मैच में। आज के दिन फाइटर जेट की ऊंची उड़ान, मिस्टर जीनियस इन रायगढ़, कई हमारे गुरु तो इन्हें सबसे बड़ा जो खिलाड़ी मानते हैं, खुद को साबित किया इन्होंने। क्यों, इन्हें हमारे गुरु ने कहा था कि रायगढ़ का सबसे बड़ा खिलाड़ी है, और इन्होंने खेल ऐसा दिखाया कि खिलाड़ियों के खिलाड़ी बन गए हैं। प्रवीण सर, लेकिन समीर एक बात मैं जरूर कहना चाहूंगा, इन दोनों में वो क्षमता है, विश्वास पाटिल और आकाश तारेकर, इन दोनों में इतनी क्षमता है कि 90 रन ये पूरे कर सकते हैं 36 गेंदों में। एक टार्गेट असेल की आप योगेश पेणकरच्या अगदातच अफजल 11 श्रीवर्धन टीमच्या कॅप्टनचं एक टार्गेट असेल की या दोघांची विकेट, कारण या मॅचमध्ये दोन असे भिंत आहेत, एकीकडे विश्वास पाटील आणि दुसरीकडे आकाश तारेकर, की जर का हे दोन खेळाडू शेवटच्या षटकांपर्यंत एखादा तरी यामधला खेळाडू जर का उभा राहिला आणि त्यांना थोडी साथ मिळाली तर हे 90 धावसंख्येचा जो डोंगर उभारलाय ना, त्याला सुरुंग लावण्याचं काम हे जरूर करतील। निश्चित तौर पर 90 रनों का पीछा करना है। देखिए दोनों एक साथ खेलते हैं, आकाश और योगेश एक दूसरे की ताकत, एक दूसरे की कमजोरी को जानते हैं, लेकिन फिर भी इन दोनों में वो क्षमता है। शुरुआती तो ओवर में कम से कम मेरा ख्याल है 35 प्लस या 40 के करीब अगर रन आते, ये कैलकुलेट क्रिकेट है, तो 4 ओवर में 50 बनाने में आसानी होगी। 30 प्लस का होना जरूरी है, कम से कम 30 प्लस का शुरुआती 2 ओवर में। नक्कीच लक्ष असेल दोन्ही बॅट्समनचं, कारण त्यांना माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकांचा, म्हणजे 2 पॉवर प्लेच्या षटकांचा इथे पुरेपूर वापर व्हायला हवा। परंतु मैदानाच्या आतमध्ये आकाश तारेकर गेल्यानंतर दोन्ही खेळाडू चर्चा करत असताना पहिल्या षटकामध्ये जेव्हा 25 धावा कुठल्या त्यावेळी आकाश तारेकर योगेश पेणकरच्या जवळ गेला होता, थोडी त्यांच्यामध्ये बातचीत झाली। हे खेळाडू एकमेकांच्या समवेत खेळतात, परंतु आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत आणि त्यांना जिंकायचे RPL रायगड प्रीमियर लीगचं हे दुसरं सीझन जिंकायचे, तर त्यासाठी कुरघोड्या तर निश्चितच या मैदानावरती होणार आहेत। निश्चित तौर पर, क्योंकि RPL सीजन 1 में दोनों कप्तान नाखुश हुए थे अपनी अपनी टीम की तरफ से, लीग स्टेज से ही शायद बाहर हो चुके थे, तो इस सीजन 2 में आकाश तारेकर भी रुकना चाहेंगे, योगेश पेणकर भी रुकना चाहेंगे। दोनों की दोस्ती
मशहूर है टेनिस जगत क्रिकेट में, लेकिन यहाँ पर राइवल होंगे एक दूसरे के, क्योंकि दोनों का सपना है प्रतियोगिता में रुकना। आकाश तारेकर का भी सपना है और योगेश पेड़कर का भी सपना है, जो पिछले साल जो उनसे गलतियां हुई है उसे भूलकर आज देखिए क्राउड बढ़ेगा, क्योंकि आज रायगढ़ के 3 दिग्गज बतौर कप्तान कप्तानी की भूमिका निभा रहे हैं। योगेश पेड़कर, आकाश तारेकर और वीर मराठा जोहे के। जितना बड़ा मंच जिन्हें मैं कहता हूं उतना बड़ा खिलाड़ी रायगढ़ के हार्दिक पांड्या, विश्वजीत ठाकुर और इन तीनों दिग्गजों को चैलेंज करेंगे मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण की तरफ से यंग टैलेंटेड कप्तान करण मड़वी। सलमान सिद्दीकी। सलमान, एक बार मैंने अगर कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता, तो टीम के साथ कितनी कमिटमेंट है सलमान की इस दूसरे सत्र में देखना जरूरी है। स्ट्राइकर एंड पर आकाश तारेकर, वो चमचमादार रायगढ़ का सितारा। पहली गेंद शॉट एक्स्ट्रा कवर पर बहुत ही बढ़िया। फिर से एक बार राइट अप इनटू द आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक होल में डाली गई थी गेंद। सलमान की लाइन से मैं काफी प्रभावित हो चुका हूं, क्योंकि उन्होंने देखिए शुरुआत में ही आके अपनी लाइन को पकड़ा है और मैनेटरी पावर प्ले के ओवर्स को वो जानते हैं। भले ही टारगेट बहुत ज्यादा है, लेकिन उन ओवर्स में ज्यादा रन आ गए तो श्री अफजल श्रीवर्धन संकट में आ सकती है, और वही कोशिश होनी चाहिए आकाश और विश्वास की। बादशाह थी विश्वास पाटिल के पास, बाउंड्री चाहे कितनी भी लंबी क्यों ना हो इनके लिए हमेशा छोटी नजर आती है। विश्वास पाटिल शेर की तरह दहाड़ते हैं ये मैदान पर, लेकिन ये डॉट गेंद आई, रफ्तार भरी गेंद की कंधे का इस्तेमाल किया सलमान ने। 3 गेंदों में महज 1 रन दिया जा चुका है। इससे अच्छा ओवर हम क्या कहेंगे, इससे अच्छा ओवर तो मैं जरूर इस ओवर में जो लाइन पकड़ी है सलमान सिद्दीकी ने तारीफ करना होगी उस लाइन की। राइट आर्म राउंड द विकेट। विश्वास के लिए अपील जरूर की गई थी, लेकिन 1 रन जरूर मिला है। अंपायर का लेग बाई का इशारा और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 2 रन। देखिए यंग टैलेंटेड कप्तान जो लीड करेंगे मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण के लिए, प्लेइंग 11 की लिस्ट वो लेकर आ चुके हैं। वीर मराठा जोहे, विश्वजीत ठाकुर से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपकी प्लेइंग 11 लिस्ट के साथ आप आए और टॉस के लिए आए। मिस सन्माननीय धोंडू भूपी साहेब आणि अनिल आकाश तारेकर ने अब बल्ला खोला, क्योंकि आकाश तारेकर जानते हैं अभी नहीं तो कभी नहीं। यहां से अगर विश्वजीत ठाकुर मैं आपको टॉस के लिए बुलाना चाह रहा हूं। ये देखिए ये बाउंड्री आई, 1 बाउंस। आकाश तारेकर जानते हैं इस ओवर में आक्रमण करना जरूरी है। ओवर की समाप्ति हुई, टीम का कुल टोटल आ चुका है 12 रन। एक लेग बाय का, एक सिंगल और एक छक्का, एक चौका लगाया इन अंतिम 2 गेंदों में आकाश तारेकर ने। प्रवीण सर, हे खेळाडू व्यावसायिक काय आहेत याची एक गुणवत्ता त्यांनी मैदानावरती सादर करून दाखवली। या गोलंदाजानं राईट आर्म राऊंड द विकेटने एक अँगल बनवण्याचा प्रयत्न केला होता। पहिले 3 चेंडू डिलिव्हर झाले आणि त्या 3 चेंडूंवरती ओळखणं की आकाश नक्की नेमकी लाईन कुठे, हा टप्प्याची पिचिंग कुठे करतो, आणि त्या पद्धतीचे 2 मोठे फटके आपण पाहिले। एक आला स्लॉक स्वीप जो आला मिड विकेटला, आणि दुसरा आला जिथे मिड ऑफला, कारण एक खेळाडू मिड ऑफला घेतला होता जो अगोदर लॉंग ऑफला उभा होता, त्यानंतर गॅपमध्ये ढकलण्यामध्ये यश आलं आणि चौकार आला। शेवटच्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या। तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानावरती सध्या तरी चालू आहे आकाश तारेकर कडून।
देखिए सलमान के बाद आ चुके हैं फैजान। आरपीएल पूरे रायगढ़ के कोने कोने से खिलाड़ी आ चुके हैं इस आरपीएल में। प्रफुल्ल पाटिल भी सोच रहे होंगे कि काश मेरे वो 5 छक्के किसी फ्रेंचाइजी ने, किसी कप्तान ने देखे होंगे तो मैं भी इस आरपीएल का मजा जरूर लेता। विश्वजीत ठाकुर को मैं बार बार बुला रहा हूं टॉस के लिए। दोनों मैन ऑफ द मैच लिए उन्होंने जब आरपीएल का पहला दिन शुरू हुआ था। 4 जिलों में जो मुकाबले हुए थे, देखिए अंपायर ने एक दूसरे से पूछा और फिर शशि साटम ने अपनी उंगली उठाई। और दोनों कप्तानों को एक बात मैं जरूर बताना चाहूंगा, एक एक रिव्यू है, लेकिन वो जो बीमर रहता है कमर के ऊपर का उसके लिए और रनआउट के लिए रिव्यू है। तो नए बल्लेबाज आ चुके हैं बाएं हाथ के मंदार। 90 रनों का पीछा करना है। फुल टॉस किया, शॉट मिड विकेट के ऊपर से खेला, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन आते ही 4 रनों से खाता खुल चुका है मंदार का और टीम को पहुंचाया 1 विकेट के नुकसान पर 16 रन। विश्वास का विकेट निकाला फैजान पावस्कर ने। श्रीवर्धन मसा या महाड़ के ही ये गेंदबाज होंगे। देखिए कोने कोने से, रायगढ़ के कोने कोने से खिलाड़ी आ चुके हैं। गेंदबाज की मैंने गेंदबाजी देखी थी हमारे ग्राउंड पे, वीर मराठा जोहे के टेम्पाले गांव से, लेकिन ये देखिए मंदार ने जाना मौके की नजाकत कि यहां पर मारेंगे तो रुकेंगे इस आरपीएल में। पहली गेंद के ऊपर बाउंड्री, दूसरी गेंद के ऊपर स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। तो मनाया जाएगा आद्य क्रांतिवीर वसुदेव बलवंत फड़के, जिन्होंने क्रांति की लहर समूचे भारत में दौड़ाई। इस शेरडोल की पवित्र भूमि के सपूत और ये मंदार के पारे गांध हुआ। फैजान पावस्कर ने विकेट निकाला। जो गुस्सा था, एक बाउंड्री और एक छक्का आने के बाद वो बल्लेबाज के ऊपर उतारा, लेकिन जिस अंदाज ने फैजान ने गेंदबाजी की है मार खाने के बाद भी, लेकिन ना मार खाते हुए बल्लेबाजों को चकाने वाला गेंदबाज यहां पर आ चुका है। मैं रघु परदेशी साहब से गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। समीर सोमणे से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो टॉस बॉक्स में जाए। वीर मराठा जोहे के कप्तान आ चुके हैं विश्वजीत ठाकुर, जो 4 जिलों के मैचेस हुए थे आरपीएल उद्घाटन समारोह में। समीर सोमणे टॉस बॉक्स में होंगे। वीर मराठा जोहे, जितना बड़ा मंच उतना बड़ा खिलाड़ी विश्वजीत ठाकुर, रायगढ़ के हार्दिक पांड्या और यंग टैलेंट करण मड़वी। हेलो, टोटल आ चुका है 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। तर टॉस जिंकलाय विश्वजीत ठाकूरने, वीर मराठा जोहे टीमने. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू.
यस, निश्चितच मॅच चालू आहे म्हणून जास्त काही विचारणार नाही, कारण मॅच इथे चालू आहे आणि जसे मग आपल्याला वेळ भेटेल तसं आपण कॅप्टन अशी निश्चितच चर्चा करू. पण जाऊया मॅचकडे आणि कॉमेंट्री बॉक्स. तो अनिकेत मोगल ने ये छक्का दागा है. आकाश तारेकर जानते हैं जब तक वो क्रीज पर है और बाकी खिलाड़ी चौवा है क्या ये. ध्यान हमारा थोड़ा हट चुका था, टॉस के ऊपर ध्यान था और इसीलिए ये बाउंड्री को हम 6 समझ बैठे. टीम का टोटल 26 रन, 22 था टोटल और 26 पर आ चुका है. ओवर नंबर दूसरा, मैंने पहले ही कहा था मैंडेटरी पावर प्ले के 2 ओवर काफी अहम किरदार निभाएंगे. 15 की औसत से अगर रन बनेंगे तो भी चलेगा, क्योंकि औसत बरकरार रहेगी. गेंद पुरानी होने के बाद टेनिस की और ज़्यादा ट्रैवल होती है तो उसका फायदा भी मिल सकता है. आकाश तारेकर को टॉस किसने जीता अगले मैच का. वीर मराठा जो है उसमें भी गेंदबाज की मैं बात कर रहा था. मसूद माणगांव तहसील के टिम्पाले गांव जो विलेज है वहां से. तर अचानक कलाकडे सांस्कृतिक मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण आज 177व्या जयंतीचं औचित्य साधून स्मारकात जायचे अभिवादन करण्यासाठी. अत्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची 177वी जयंती. आणि नेहमीच यावर्षी आपण रायगड प्रीमियर लीगचं आयोजन बघतो, पण या 4 नोव्हेंबरला सामने, क्रिकेटचे सामने असतात. एकदा जिल्हा राज्यस्तरीय कबड्डी ना मंगेश सर, हा राज्यस्तरीय कबड्डीचं पण आयोजन केलं गेलं होतं. अनेक स्पर्धा आणि कबड्डीला सुद्धा या अचानक मित्रमंडळाने मला संधी दिली होती समालोचनाची जमेल, आणि कधीच मी कबड्डीला समालोचन नव्हतं केलं. आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेची जबाबदारी दिली होती. खरं तर बऱ्याच कबड्डीच्या खेळाडूंना विचारून विचारून 10 दिवस अभ्यास करून ते करावं लागले. देखिए हमारे संतोष चौधरी साहब, इनके लिए भी एक बड़ा ब्रेक थ्रू है आरपीएल, क्योंकि आरपीएल में पूरे 10 दिन वो अंपायरिंग करते हुए नजर आएंगे और इस गांव के सर्वश्रेष्ठ अंपायर में से एक है. और ये देखिए ऊंचाई ज्यादा है, क्या लंबाई क्यारी होगी. बहुत मिश्रित गेंदबाजी हम कहते हैं ना, वेरिएशन जो वेपन का काम करती है, एक हथियार की तरह होता है. वेरिएशन अगर किसी गेंदबाज के पास हो तो ये वीर मराठा जोहे की प्लेइंग लिस्ट आ चुकी है. क्या गेंदबाजी हो रही है. छक्का खाने के बावजूद भी मुझे ऐसा लगा कि एक फटाकों की आतिशबाजी होगी यहाँ पर. आज दीपावली के दिन की, सही में आज दीपावली की सही शुरुआत हुई है. ऐसा लगा था कि दीपावली के फटाके फोड़ेंगे आकाश तारेकर. पहले इनिंग में जिस तरह योगेश पेंडकर ने फटाके फोड़े थे, ये देखिए लंबा खींचा जरूर है. क्या ये नंबर होगा 6. बहुत ही बढ़िया ताकत, टाइमिंग और नजाकत भरा ये स्ट्रोक था. फिर से एक बार डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन. 12 रन आए इस ओवर में. ड्रिंक्स ट्रॉली शुभ असते. फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं रायगडमध्ये, त्या रघु परदेशी या सिनियर खेळाडूचा सन्मान करायचा आहे. फिरकीचा जादूगार रघु परदेशी.
कैलकुलेशन तो बिल्कुल सही है आकाश तारेकर का। अब 18 गेंदे 51 रनों की जरूरत है और 51 रन आकाश तारेकर ने इस ग्राउंड के ऊपर 18 गेंदों में 50 प्लस कई बार हासिल किए है। ये मैंने देखा है, पिछले 16 सालों से मैं इस ग्राउंड पे बतौर कमेंटेटर कमेंट्री की भूमिका निभा रहा हूँ और 16 सालों में कई मरतबा मैंने देखा है 18 गेंदों में 50 प्लस रन आकाश तारेकर ने अंतिम क्षणों में बनाए हैं। तो ये कैलकुलेशन बिल्कुल सही है उनका। 39 रन 3 ओवर में। सन्माननीय जगदीशजी परदेशी साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल। संतोष चौधरी यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट पंच म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली। ते उत्कृष्ट पंच संतोष चौधरी यांच्या शुभ हस्ते जगदीश परदेशी साहेबांचं स्वागत केलं जाईल। 18 गेंदे 51 रनों की दूरी, लेकिन माइक्रोफोन पर आएंगे करसत की एक बेहतरीन आवाज माइक्रोफोन पर आएगी समीर सोमणे सर। थँक्यू प्रवीण सर। 18 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे। प्रत्येक षटकामागे 17 धावांची सरासरी। कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानावरती आकाश तारेकर जणू निभावतोय आपल्या टीमसाठी। रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीमला रॉयल दिवस आणायचे असतील तर त्याची बॅटिंग चालणं मैदानावरती खूप गरजेचं आहे, परंतु त्याचबरोबर त्याच्या साथीने असलेल्या फलंदाजांनी त्याला साथ द्यायला हवी। अक्षय पाटील ज्याने गोलंदाजी करत असताना आपल्या टीमला चांगलं योगदान दिलंय, तो आता स्ट्रायकिंग एंडला असेल आणि गोलंदाजीसाठी येतोय तो सलमान सिद्दीकी आपल्या सेकंड ओव्हरमध्ये। स्लॉक मध्ये होता हा चेंडू, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या डोक्यावरून हा ठोकलाय। षटकार अक्षय पाटीलच्या बॅटमधून येतो हा पहिला षटकार। टीम ती धाव संख्या पदार्थे जाऊन पोहोचले ती 45 वर। आता दोन धावा जोडल्या घेतात। टीमची धावसंख्या 47। आता गरज आहे 16 चेंडूंमध्ये 43 धावांची। 16 चेंडू 43 धावा 47 धावसंख्येवरती खेळतोय तो रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीम। 90 धावसंख्येचा इथे पाठलाग चालू आहे रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीम कडून। अफजल 11 श्रीवर्धन टीमच्या विरोधात पहिल्या सत्रामध्ये 65 धावा कुठल्या होत्या योगेश पेंडकरनं आणि आता आकाश तारेकर त्याला उत्तर देतोय। 9 चेंडू 23 धावसंख्येवरती खेळतोय जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे। स्लॉक मध्ये होता हा चेंडू, ताकद लावायची होती फटक्यावरती, मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय। एक धाव तो जोडली जरूर जाणार आहे स्कोर कार्ड मध्ये। एकेरी धाव संख्येने स्कोर कार्ड जात आहे ते 48 वर। 42 धावांची आता गरज असेल। 16 चेंडू 42 धावा, 90चं टार्गेट समोर आहे। भला मोठा डोंगर सर करत असताना अनेक साथीदारांनी साथ सोडले, परंतु हा खेळाडू असा आहे की जो माथ्याचं जे शिखर आहे तिथपर्यंत जाण्यासाठी तेवढीच तयारी दाखवतोय मैदानावर। आकाश तारेकर 9 चेंडू 23 या धावसंख्येवरती खेळतोय। सलमान सिद्दीकी पॉवर प्लेचं षटक टाकले होते या गोलंदाजाने। खोदून काढला हा चेंडू, वाडी श्लॉंगनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी एक धाव। सुरुवात चांगली झाली होती या षटकाची अनिकेत कडून। अक्षय पाटील कडून ठोकला होता तो षटकार, त्यानंतर मात्र लाईन मध्ये बदल केलाय आणि थांबवले या फलंदाजांना। धावसंख्या 49, 41 धावांची गरज। 14 चेंडू 41 धावा। लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय स्क्वेअर लेगला। मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक धावत येतोय। स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय। दुसरी धाव घ्यायची होती आकाशला, परंतु थ्रो तितकाच चांगला, ग्राउंड फिल्डिंग तितकीच उत्तम। अफजल 11 श्रीवर्धन टीम कडून योगदान देतोय क्षेत्ररक्षणामध्ये हा खेळाडू। एक धाव तर निश्चितच वाचवली आपल्या टीमसाठी, कारण येथे एक धाव फार महत्वाची आहे। स्ट्राईक रोटेट झाले, आकाश तारेकर स्ट्रायकिंग एंडला असेल। काय असेल आता चित्र या दोन चेंडूंवरती? मला असं वाटतं या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे। एखादा मोठा फटका खेचेल की नाही खेचणार, कारण स्वीप करण्याचा प्रयत्न होता आकाशचा, परंतु तो नेस्तनाबूत केलाय सलमान सिद्दीकीने।
पहिल्या चेंडूवरती 6 धावा जरूर आल्या, परंतु त्यानंतरच्या 5 चेंडूंमध्ये अवघ्या धावा दिल्यात या गोलंदाजांनी 4. 2 डॉट बॉल मात्र त्याने टाकले. 5 धावा दिल्या शेवटच्या 5 चेंडूंवरती. एकूण पाहिले आपण तर सध्या धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50. अर्धशतक झालेलं आहे टीमचं, परंतु अद्यापही 2 षटकांमध्ये 40 धावसंख्येची गरज आहे आणि आता सरासरी जाऊन पोहोचले ती मात्र 20च्या घरात. एक फटका प्रवीण सर कमी पडला रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीमसाठी, कारण सरासरी होती अगोदरच्या षटकामध्ये 17. सुरुवातीलाच आपण पाहिली धावसंख्याची सरासरी होती 15, त्यानंतर झाली 17 आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचल्या, सरासरी जाऊन पोहोचले ती 20 वरती. दबाव वाढायला सुरुवात झाली, परंतु या स्लॉक षटकामध्ये योगेश पेंडकरनं आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये धावा कुठल्या होत्या, तब्बल त्या 21. आणि त्याच पद्धतीची बॅटिंग दोन्ही बॅट्समनला करावी लागणार आहे. एकीकडे अक्षय पाटील आणि त्याच्या साथीने आकाश तारेकर. परंतु हा या वर्षीचा मागच्या 2 वर्षांचा ध्रुवित मात्रेचा आपण गोलंदाजीचा आलेख पाहिला तर तो प्रगतिशील आहे आणि हा गोलंदाज तितक्याच तिचून निश्चितच मारा करणार या मैदानावरती आणि त्याला धावा वाचवायचे 12 चेंडूंमध्ये 40. समोर अक्षय पाटील, फटका फसलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, इम्पॅक्ट चांगला नाहीये, सलमान घेतोय आणखी एक कॅच. बॅट्समन आउट अक्षय पाटील. थँक्यू. प्रवीण सर, दोन्ही धावांची आपण याच ओव्हरची म्हणजे 5 षटकं आणि पहिला चेंडू यापर्यंतचा प्रवास पाहिला दोन्ही डावांचा, तर दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. असेच विकेट जात होत्या. सुरुवात जरी योगेश पेंडकरनं चांगली केली होती टीमची, परंतु मधल्या षटकांमध्ये विकेट जात होत्या, धावा येत नव्हत्या. त्यावेळी फायटर जेट मैदानावरती उभा राहिला आणि अंतिम षटकाचे काही म्हणजे शेवटचे जे 9 चेंडू होते इनिंगमधले त्यावरती सडेतोड उत्तर दिलं गोलंदाजांना. आता आकाश तारेकरसाठी देखील सिच्युएशन तीच आहे, त्याला देखील तोच रोल अदा करायचे. आता आकाश तारेकरकडे सगळ्यांच्या नजरा असतील की जसं योगेश पेंडकरनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली त्याला प्रत्युत्तरादाखल आकाश तारेकर RPLच्या या मैदानावरती आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये कशी बॅटिंग करणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. ध्रुवित मात्रे गोलंदाजी करतोय. गोलंदाजी तितकीच चांगली आहे. लाईन काय जबरदस्त पकडली आउटसाइड द ऑफ स्टंप, त्याबरोबर बाउन्सर टाकला इथे ध्रुवित मात्रेनं. चकमा देतोय तो आकाश तारेकरला. धावा अडकल्यात त्या 50 वरती. अद्यापही 40 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 10. प्रत्येक चेंडू मागे चौकार. आता हे समीकरण आहे आकाश तारेकरसाठी, अर्थातच रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीमसाठी. 10 चेंडू 40 धावा. ध्रुवितचा हा चेंडू भन्नाट मारा आणि ते खूप मोठी विकेट. या मॅच मधील मोठा अडथळा दूर केलाय तो ध्रुवित मात्रेनं. ग्रामीण भागातून खेळाला सुरुवात केली आणि व्यावसायिक संघाचे दरवाजे खुले करणारा हा रायगडचा सितारा ध्रुवित मात्रे यानं बाद केलंय ते आकाश तारेकरला. आणि आकाश तारेकरच्या झंझावती इनिंगचा इथे मात्र होतोय खात्मा. आता चर्चा निश्चितच होणार आहे कारण या लीग स्टेज मधल्या मॅचेस आहेत. लीग स्टेज मधल्या मॅचेसमध्ये प्रवीण सर आता निश्चितच रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीच्या तंबूमध्ये एकच चर्चा चालू असेल की मैं तो कहूँगा योगेश पेंडकर ने आधी जंग जीती है इस मैच के आकाश तारेकर के विकेट के बाद, क्योंकि रन जो चाहिए 40 रन चाहिए और 3 गेंदों में अब तक 2 विकेट निकाली और एक भी रन नहीं दिया. 9 गेंदों में अब 40 रन बनाना और ध्रुवित मात्रे जिस अंदाज से गेंदबाजी कर रहे हैं तो ये मुश्किल जरूर है. लेकिन क्रिकेट में हमने देखा युवराज सिंह को अनुमान हम देखते थे कि T20 में कब 6 छक्के आएंगे 6 छक्के आएंगे एक ओवर में, तो युवराज सिंह ने लगाए थे 37 रन. हमने टेनिस बॉल में करण मड़वी द्वारा देखे थे. तो सब कुछ होता है इस खेल में. पॉइंटला चेंडू जाणार, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. प्रयत्न तर चालू आहेत रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीम कडून. एक धाव तर जोडली जाईल. बऱ्याच चेंडू नंतर एक धाव जोडली गेली. स्कोर कार्डला 51 धावा झाल्यात. वीर मराठा जो हे पेन टीमने
अर्थातच विश्वजित ठाकूरने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर लगेचच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि बॅटिंगला आमंत्रित केले मानसी 11 गावदेवी गावठाण टीमला. ध्रुवित मात्रे काय गोलंदाजी करतोय, भन्नाट गोलंदाजी. स्लोवर वन. इथे प्रिडिक्टच करू शकला नाही बॅट्समन, कारण इथे शॉट प्लेस नव्हता, त्या कारणास्तव स्टंप समोर सापडलाय. आणि पाहूया नीरज राणावत आणि शशी साटम यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. बॅटची कट. यस, बॅटची कट घेतले, याचा अर्थ बॅट्समन असेल नॉट आउट. एक धाव जोडली जाणार. 52 52. अंतर खूप मोठे आहे. चमत्कार करायचा असेल तर तशी बॅटिंग करायला हवी रॉयल स्पोर्ट्स कणबोली टीमकडून. दोन्ही बॅट्समनने संतोष आणि त्याच्या साथीने मयूर. परंतु ध्रुवित मात्रेचं हे षटक अफलातून मारा. आता हा वेगवान चेंडू मिड ऑफला क्लिअर केले, निश्चितच चौकार येईल. 1 बाउन्स. चौकार. 4 धावा जोडल्या जाणार. 5वं षटक इथे झालंय समाप्त आणि या 5व्या षटकामध्ये धावा झाल्या 56. आता 6 चेंडूंमध्ये धावा करायच्या असतील त्या तब्बल 34. प्रत्येक चेंडू मागे षटकार आणि चौकार याचंच उत्तर द्यावं लागेल ते रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीमला. बरेचसे चमत्कार आपण क्रिकेटच्या जगतामध्ये पाहिलेत. चमत्कार झाला तर नमस्कार करण्यात येईल. खेळाडू प्रेक्षक तुम्हाला निश्चितच डोक्यावरती घेतील, परंतु तो चमत्कार हे दोन्ही बॅट्समन करतील का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. परंतु ध्रुवित मात्रे आणि सलमान सिद्दीकी या 2 गोलंदाजांनी या सत्रामध्ये सुपर्ब गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी केली. आणि मागच्या सत्राचा आपण विचार केला तर जे 6 चेंडूमध्ये 34 धावसंख्येचं योगदान जे डोईजड थोडंसं वाटतंय, तर 6 षटकांचा आपण मागच्या सत्राचा विचार केला. पहिल्या षटकात जरूर 25 धावा आल्या. त्यानंतर अक्षय पाटील आणि सतीश कदम हे चांगली गोलंदाजी करत होते, बॅट्समनला फसवत होते. त्यांचे जे शेवटच्या चेंडूंवरती जे षटकार आले, जे 4 चेंडू म्हणजे या गोलंदाजांकडून अपेक्षित होतं की बॅट्समनला थांबवणं, परंतु त्यांच्याच विरोधात जे आक्रमण झालं 4 षटकारांचं, ते कदाचित आता मी म्हणेल की थोडं डोईजड ठरतंय तर रॉयल स्पोर्ट्स कणबोली टीमला. अफजल 11 श्रीवर्धन टीम विजय पथावरती आहे, परंतु जर का त्यांचा विजय रोखायचा असेल तर या 2 फलंदाजांना चमत्कार करावा लागेल. बॉलिंगसाठी आला आहे सूरज. समोर असेल बॅट्समन संतोष. 6 चेंडू 34 धावांची गरज. योगेश पेणकरनं पहिल्या इनिंगमध्ये ठोकला अर्धशतक. थोडा थांबतोय रनअप मध्ये चुकी. यानंतर मॅच असेल वीर मराठा जो हे पेण विरोधात मानसी 11 गावदेवी गावठाण टीमचा कॅप्टन वीर मराठा जोहेचा विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या, ज्यानं रायगड वर्सेस जे काही जिल्ह्यांच्या मॅचेस होत्या याच मैदानावरती, त्या दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय तो विश्वजित ठाकूर. आणि त्याच्या विरोधात असेल यंग टॅलेंट करण मडवी मानसी 11 गावदेवी गावठाण टीम कडून. 1 धाव जोडली जाते. 33 धावांची गरज 5 चेंडूंमध्ये. अगदी विजय आता समोर दिसतोय. चांगली सुरुवात अफजल 11 श्रीवर्धन टीम कडून. कॅप्टन नॉक पाहायला मिळाला पहिल्या इनिंगमध्ये. त्यानंतर सलमान सिद्दीकी, फैजन पावसकर, ध्रुवित मात्रे आणि आता सूरज तितकीच चांगली गोलंदाजी करतोय. 90चं खूप मोठं टार्गेट. त्या टार्गेटला सुरुंग लावण्याचं, त्या डोंगराला सुरुंग लावण्याचं काम जरूर फलंदाजांनी केले, परंतु त्यांना अपयश आलं. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 32. अंतर आता खूप मोठं आहे. स्लोवर 1. पंचांकडे अपील, परंतु कोणताही निर्णय येत नाहीये. आता आबाक्याच्या बाहेरचं आहे. रायगड प्रीमियर लीग 2021 सीझन 2. इनक्रेडिबल खालापूर टीमने पहिलं पर्व जिंकलं होतं आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर रिया 11 कर्जत टीम क्वालिफाय झाले सुपर 8 साठी. अनबीटन राहिले कालच्या दिवसामध्ये. 3ही मॅचेस त्यांनी जिंकल्या. खूप चांगला खेळ त्यांनी मात्र काल दाखवला. ज्यांनी छत्रपती शिवरायांचा रोल ज्यांनी निभावला या उद्घाटनाच्या मिरवणुकीमध्ये आणि एक मोठी जबाबदारी पार पाडली उद्घाटन सोहळ्याप्रसंगी. आणि त्याचबरोबर आणखीन एक मोठी जबाबदारी जे पार पाडणार आहेत वीर मराठा जोहे संघाचे टीम मॅनेजर म्हणून,
ते आमचे उत्कृष्ट समालोचक रोशनदादा पाटील यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं आपण मनापासून समीर स्वागत करूया. एक वेगळ्या रोलमध्ये दिसत आहेत. ॲज अ कॉमेंटेटर नेहमी कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा रोल अदा करत असतात. आज ते वीर मराठा जोहे पेंट टीमचे टीम मॅनेजर आहेत. सन्माननीय गजाननजी मोकल साई यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. एक केदार चालला आता बॅटिंगसाठी. आव्हान तर खूप मोठे आहे, परंतु एक झलक निश्चितच दाखवायला हवी, कारण उर्वरित मॅचेस देखील बऱ्याचशा बाकी आहेत. लीग स्टेजमधल्या मॅचेस आहेत. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली आणि त्यांच्या विरोधात अफजल 11 श्रीवर्धन या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला आजच्या दिवसातील पहिला सामना. प्रयत्न चालू आहेत, परंतु आवाक्याच्या बाहेरचं असलेलं हे लक्ष. RPL रायगड प्रीमियर लीग 2021 हे पर्व दुसरं. आजचा हा दुसरा दिवस आहे. आज 4 संघ या मैदानावरती खेळणार आहेत. त्यातील 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळले आणि त्यामध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आहे. विजय साकारलाय तो अफजल 11 श्रीवर्धन टीमने आणि यानंतर मॅच असेल वीर मराठा जोहे पेंड विरोधात मानसी 11 गावठाण. या व्यासपीठावर कॅप्टन कुल विशाल जितेकर या लीगचे उपाध्यक्ष यांचं आगमन झालंय. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. इथे मात्र केदार भगतच्या बॅटमधून ठोकलाय तो षटकार शेवटच्या चेंडूवर. स्लॉक स्वीपचा हा फटका होता. केदारचा ठोकलाय षटकार, परंतु ते विजयी झालाय तो अफजल 11 श्रीवर्धन हा संघ. सन्माननीय साई टीमचे वरिष्ठ खेळाडू गजाननजी मोकल साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. नो डाऊट अबाउट दॅट या सामन्याचा सामनावीर सांगायला नको. फायटर जेटने आकाशात अवकाशात झेप घेतली आणि खऱ्या अर्थानं या पहिल्याच सामन्यामध्ये जे लीगला पारितोषिक लावलंय अमर शेठ म्हात्रे यांनी, प्रत्येक 50ला 5,000 रुपये ते बक्षीस आणि सामनावीरचा किताब पुरस्कार मिळणार तो रायगड के सबसे बडे खिलाडीला अर्थातच योगेश पेंडकरला.